मुंबईच्या दुर्गम भागातल्या पाटण गावात दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती, एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन, गरज असल्यासच घराबाहेर पडा. मिसिंग लिंकवर मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळली, राडारोडा हटवण्याचं काम सुरू. आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, माऊलींची पालखी निघते, तो परिसर पाण्याखाली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू. वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन. आळंदीमधील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. काही वारकरी मात्र आळंदीत जाण्यावर ठाम. ठाण्यात मुसळधार पावसानंतर सर्व शाळा कॉलेजेसला सुट्टी जाहीर, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील साते फाट्याजवळच्या रस्ता पाण्याखाली, पुरात वाहून गेला टेम्पो, चालकाला वाचवण्यात यश. मुंबईतल्या समुद्रात मोठी भरती, वादळी वाऱ्यांचा अतिमुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन, तर काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता. नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. ढगफुटीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा निर्णय, तर त्र्यंबकेश्वरसह मोठी मंदिरही बंद. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांचा राजीनामा मंजूर, दानचोरी प्रकरणानंतर दिला होता राजीनामा. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे, मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण आत्तापासून बरोबर 11व्या मिनिटाला मुंबईमध्ये समुद्राला मोठी भरती येणार आहे. दुपारी 3:55 समुद्राला ही मोठी भरती येणार असल्याची माहिती आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची ही शक्यता आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढणार, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत सकाळपासूनच तुफान पाऊस बरसतोय आणि अशा पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय, नाहीतर घरीच थांबा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कारण एकीकडे वरून धोधो पाऊस बरसतोय, तर दुसरीकडे आतापासून एक 10-11 मिनिटांनी मोठी भरती समुद्राला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रणाली, काय सांगाल, आतापासून एक 10व्या मिनिटाला मोठी भरतीचा इशारा आहे आणि त्याचबरोबर पावसाचा सुद्धा अंदाज आहे, सध्याची काय स्थिती आहे? मी मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये आहे आणि इथं आत्ताच आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीने खरं हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला आहे, परंतु समुद्राला चांगलीच भरती लागलेली आहे. लाटा ज्या आहेत त्या उसळताना दिसत आहेत. सध्या तरी कोपऱ्यामध्ये तशी परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच कालावधीमध्ये सोसाट्याचा वारा सुटण्याची सुद्धा शक्यता आहे. असं जर झालं तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते. आता आपण पाहतोय की गेटवेचा जो परिसर आहे त्याचा जो कॉर्नर आहे, कोपरा जो आहे, त्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय की लाटा कशा पद्धतीनं उसळत आहे. पोलीस प्रशासन सतर्क आहे. त्यांनी हा संपूर्ण ताजचा समोरचा जो रस्ता आहे, ज्याच्या कठड्याची उंची थोडीशी कमी आहे, तो रिकामा केलाय. पर्यटकांना या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, परंतु तरी सुद्धा गेटवेच्या परिसरातला जो मोकळा भाग आहे तिथं मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक आहेत. सोसाट्याचा वारा जर याच वेळेला सुटला तर मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते, असं महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी आता पाहतो आहोत की ढगाळ वातावरण पूर्ण आज सकाळपासूनच आहे. मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये आज कालच्या तुलनेत आज दिवसभर जरी पावसाचं प्रमाण कमी असलं
तरी पावसाची संततधार मात्र सातत्यानं सुरू आहे. धोका आहे तो आज येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा, जो साधारणतः 70च्या स्पीडनं वाहील असं सांगितलं जात होतं. काल 50च्या स्पीडनी जो वारं वाहिलेला आहे त्यांनीच मुंबईमध्ये 350हून अधिक जी झाडं आहेत ती उन्मळलेली आपण बघितलं होतं आणि 450हून अधिक झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्या तुटलेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. संपूर्ण ढगाळ वातावरण आहे, काळोख दाटून आलेला आहे आणि आता त्या घडीला जी लांबची जहाज आहे ती सुद्धा दिसेनाशी झालेली आहे. हा परिसर पोलिसांनी जरी मोकळा केलेला असला तरीही धोका जो आहे तो विशेषतः सोसाट्याच्या वाऱ्यांमध्ये जी झाडं उन्मळून पडतायत त्याचा, कालच्या तुलनेत जर आज असाच अजून वारा जर जोराचा राहिला तर आजही परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि म्हणूनच प्रशासनाने सांगितलंय की घराच्या बाहेर पडू नका. काम असल्याशिवाय, गरज असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. तरी सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमतायत. खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने यांना सातत्यानं सांगितलं जात आहे की तुम्ही इथे येऊ नका. लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा अनेक पर्यटक ही सगळी परिस्थिती बघायला येत आहेत. त्यांना कल्पना नाहीये की जेव्हा वारं जोराचं सुरू होईल त्यावेळेला परिस्थिती या ठिकाणी काय होऊ शकते. खरं आहे प्रणाली. म्हणूनच आपण न्यूज 18 मराठीच्या वतीनं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतोय की त्यांनी सतर्क राहावं. खरं आहे प्रणाली. याविषयीची प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एका मोठी बातमी आहे. आज ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे ठाणेवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आज ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं सकाळपासून हजेरी लावली आहे. ठाण्यातील सर्व तलाव 100% भरलेले आहेत आणि ठाण्यातील मासुंदा तलाव आता ओव्हरफ्लो होऊन तलावातील पाणी रोडवर आलंय. आज ठाणे जिल्ह्यातील शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पडत्या पावसात अनेक ठाणेकर तलावाच्या पाण्यामध्ये भिजत आनंद लुटताना दिसून येत आहेत. एकीकडे जिल्हा प्रशासनानं घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय, तर दुसरीकडे काही जण पावसाच्या पाण्यात हुल्लडबाजी करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य. ही दृश्य आहेत ठाण्यामधली. रस्त्यांना एकतर नद्यांचं स्वरूप आलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी रस्त्यावर साचल्याचं आपल्याला दिसतंय. इकडचे सर्व तलाव 100% भरलेले आहेत आणि अशामध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं असताना दुसरीकडे काही जण पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद आपल्या चिमुकल्यांसोबत लुटताना दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर काही जण पावसाचा आनंद लुटण्यासाठी सुद्धा बाहेर पडल्याचं दिसून येत आहे. बुलेटिनमध्ये आता आपण तळकोकणातले आणि कोकणातले अपडेट घेऊया. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. खरं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट आहे. काल रेड अलर्ट होता, पण तरी देखील रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडतोय आणि मुंबई गोवा महामार्गावर धामणदेवीमध्ये दरड कोसळलेली आहे. यामुळे धामणदेवी ते परशुराम घाटादरम्यान महामार्गाची एकच मार्गिका तात्पुरती बंद आहे आणि एकच मार्गिका सुरू आहे. हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याकरता पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो असं सांगितलंय. घाटमाथा आणि डोंगराळ भागात विशेष सतर्क रहा अशा सूचना दिल्या गेल्या. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकरता करण्यात आलेल्या या मार्गावर सध्या काम सुद्धा सुरू होतं आणि त्यात दरड कोसळली आहे. मी आता मुंबई गोवा महामार्गावरील धामणदेवी इथं आहे आणि तुम्ही माझ्या जर मागे पाहाल तर मोठ्या प्रमाणात इथं दरड खाली आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ही दरड रात्री आलेली आहे आणि आता हा जो रस्ता आहे तो एक मार्गिका आहे ती बंद करण्यात आलेली आहे. खरं तर मुंबई गोवा महामार्गात जेव्हा काम चालू झालं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई झाली आणि या डोंगर कटाईचा जो परिणाम आहे तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या दरडीवरचे जे मोठे मोठे दगड आहेत ते आता जर पाऊस मुसळधार चालू झाला तर खाली येऊ शकतात आणि मोठ्या प्रकारची जीवितहानी किंवा वैताहानी होऊ शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं हा जो रस्ता आहे तो या रस्त्याची एक मार्गिका आहे ती धामणदेवी ते परशुराम इथपर्यंत बंद केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही संपूर्ण माती आहे ती रस्त्यावर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच काय तर मुसळधार जर पाऊस चालू झाला तर मात्र पुन्हा एकदा हा रस्ता, ही जी वरची दरड आहे ती खाली येऊ शकते आणि संपूर्ण रस्ता आहे तो बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील 48 तास हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट रत्नागिरीसाठी दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ही दरड खाली येते की काय किंवा मग मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅमेरामॅन प्रफुल्ल समीर, राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी.
रत्नागिरीचेच पुढचे अपडेट. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पूरस्थिती निर्माण झालेली आहे. खाडीपट्टा विभागातील अलसुरे गावामध्ये आणि मोहल्ल्याला जगबुडी नदीच्या पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे. या परिसराचं रूपांतर बेटात झालेलं आहे. दरड कोसळल्याची ही दृश्य आहेत खेड रत्नागिरीतली. त्यामुळे परशुरामपर्यंत जाण्याचा मार्ग, त्याची एक मार्गिका तरी सध्या बंद आहे.